हेलो स्टुडंट्स, वेलकम इन सहज शिक्षण यूट्यूब चॅनल. तर स्टुडंट्स, आज आपण 8th स्टँडर्डचा सब्जेक्ट घेत आहोत जिओग्राफी. त्यामधला 6th चॅप्टर आहे लँड यूज म्हणजेच भूमी उपयोजन. तर या चॅप्टरचा आज आपण कंप्लीट एक्सरसाइज यावरचे जे काही क्वेश्चन आन्सर आहेत हे अगदी व्यवस्थित डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत. तर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून खाली जो बेल आयकॉन दिला आहे याच्यावरती बटन प्रेस करा, म्हणजे तुमच्या स्टँडर्डशी रिलेटेड जे व्हिडिओ जेव्हा मी अपलोड करेन तेव्हा त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. सो लेट्स स्टार्ट टू द एक्सरसाइज. इन दॅट क्वेश्चन फर्स्ट, एक्झामाइन द फॉलोइंग स्टेटमेंट्स अँड करेक्ट द इनकरेक्ट वन्स. तर खाली जी विधानं दिलेली आहेत ही वाचा किंवा तपासा आणि योग्य विधान कोणतं अयोग्य विधान कोणतं हे ठरवा आणि जे अयोग्य विधान आहे हे योग्य करा किंवा करेक्ट. इनकरेक्ट आहे ते करेक्ट करा. त्याच्यामध्ये ए, मायनिंग इज नॉट टाईप ऑफ लँड यूज, म्हणजेच खाणकाम हे भूमी उपयोजनामध्ये नाही. तर हे जे सेंटेन्स दिलेलं आहे हे सेंटेन्स आहे इनकरेक्ट. तर करेक्ट स्टेटमेंट कोणतं आहे बघा, मायनिंग इज अ टाईप ऑफ लँड यूज, म्हणजे खाणकाम हे भूमी उपयोजनामध्येच आहे. त्याच्यानंतर बी, there are factories in the central business district. आता सेंट्रल बिझनेस डिस्ट्रिक्ट म्हणजे केंद्रीय व्यापार विभाग. तर याच्यामध्ये कारखान्याचा समावेश होतो असं दिलेलं आहे. तर हे स्टेटमेंट सुद्धा आहे इनकरेक्ट. सो आपण आन्सरमध्ये काय दिलं, इनकरेक्ट. तर करेक्ट स्टेटमेंट काय आहे बघा, देअर आर मेनी शॉप्स, बँक्स अँड ऑफिसेस इन द सेंट्रल बिझनेस डिस्ट्रिक्ट, म्हणजे केंद्रीय व्यापार विभागामध्ये दुकाने, बँक आणि कार्यालय हे येतात. सी क्वेश्चन, इन अर्बन एरियाज द लार्जेस्ट एरिया इज यूज्ड फॉर रेसिडेन्शियल पर्पजेस. ओके, तर हे जे सेंटेन्स आहे किंवा हे स्टेटमेंट त्यांनी दिलेलं आहे हे राईट आहे. सो इथं आपण आन्सरमध्ये करेक्ट स्टेटमेंट लिहितो आहोत. डी, द विलेज अटेंडेड इश्यूज द 7-12 एक्स्ट्रॅक्ट, म्हणजेच विलेज अटेंडेंट म्हणजेच कोण असतं, ग्रामसेवक. ओके, तर ग्रामसेवक हा 7-12चा उतारा देतो. तर हे जे स्टेटमेंट आहे हे आहे इनकरेक्ट, कारण करेक्ट स्टेटमेंट काय आहे बघा, द विलेज तलाठी, जो तलाठी असतो तो 7-12चा उतारा देत असतो. द विलेज तलाठी इश्यूज द 7/12 एक्स्ट्रॅक्ट, म्हणजे 7-12चा उतारा तलाठी देतो. देन ई, इन रूरल एरियाज रेसिडेन्शियल एरियाज ऑक्युपाय लार्ज ट्रॅक्ट्स, म्हणजे ग्रामीण भागामध्ये निवासी क्षेत्र जास्त असतं किंवा निवासी क्षेत्रासाठी जास्त जागा दिलेली असते. तर हे जे स्टेटमेंट आहे हे कसं आहे, इनकरेक्ट आहे, चुकीचं आहे. मग करेक्ट स्टेटमेंट काय आहे बघा, इन रूरल एरियाज रेसिडेन्शियल एरियाज ऑक्युपाय स्मॉल ट्रॅक्ट्स, म्हणजे निवासी क्षेत्रासाठी कमी जमीन दिलेली असते किंवा कमी क्षेत्र दिलेलं असतं. एफ क्वेश्चन, एक्स्ट्रॅक्ट 7 इंडिकेट्स रेकॉर्ड ऑफ राईट्स. आता एक्स्ट्रॅक्ट 7 म्हणजे उतारा क्रमांक 7 हे काय असतो, अधिकारपत्र असतं. तर हे जे स्टेटमेंट दिलेलं आहे हे बरोबर आहे, त्यामुळे आपण आन्सरमध्ये काय लिहिलं, करेक्ट. देन जी क्वेश्चन, एक्स्ट्रॅक्ट 12 इंडिकेट्स चेंज इन ओनरशिप. तर उतारा क्रमांक 12 याच्यामध्ये काय असतं, इथे काय दिलेलं आहे, फेरफार पत्रक असतं असं दिलेलं आहे. तर हे जे स्टेटमेंट आहे हे चुकीचं आहे. सो आन्सरमध्ये आपण काय दिलं, इनकरेक्ट दिलं, कारण करेक्ट स्टेटमेंट काय आहे बघा, एक्स्ट्रॅक्ट 12 म्हणजे उतारा क्रमांक 12 इंडिकेट्स ट्रॅक्स अंडर कल्टिवेशन, म्हणजे ते पीक पाहणी पत्रक आहे, पीक पाहणी पत्रक आहे. ओके, सो हे आहे आपलं करेक्ट स्टेटमेंट. स्टुडंट्स, तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला पटकन लाईक करा. तुम्ही चॅनलला अजूनही जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनललाही सबस्क्राईब करून घ्या.
चला नेक्स्ट सेकंड क्वेश्चन बघूयात. गिव्ह जिओग्राफिकल रिझन्स म्हणजे भौगोलिक कारणे द्या. आणि याच्यामध्ये ए, लँड यूज फॉर पब्लिक फॅसिलिटी इज एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट इन अर्बन एरियाज. आता अर्बन एरियाज म्हणजे नागरी वस्ती तर किंवा नागरी भागामध्ये पब्लिक फॅसिलिटीजसाठी म्हणजे सेवा पुरवण्या सार्वजनिक सेवा पुरवण्यासाठी जी जमीन वापरली जाते ही अत्यावश्यक असते किंवा आवश्यक असते. का? याचं काय कारण बघा. आन्सर, गव्हर्नमेंट प्रोव्हाइड्स व्हेरियस सर्व्हिसेस टू फुलफिल द नीड्स ऑफ सिटीजन. ओके, द लँड युज्ड फॉर फुलफिलिंग दीज नीड्स इज नोन ॲज पब्लिक युटिलिटी ऑर पब्लिक एरिया. तर गव्हर्नमेंट जे जे काही फॅसिलिटीज देतं या फॅसिलिटीज पूर्ण करण्यासाठी जी जागा वापरली जाते द लँड यूज ओके टू फुलफिलिंग दिस नीड्स तर त्या जागेलाच पब्लिक युटिलिटी किंवा फॅसिलिटी एरिया म्हटलं जातं. द लँड्स यूज्ड फॉर पोस्ट ऑफिसेस, पोलीस स्टेशन्स, पोलीस ग्राउंड्स, पब्लिक स्कूल्स, पब्लिक हॉस्पिटल्स एक्सेट्रा आर इन्क्लुडेड पब्लिक फॅसिलिटी लँड यूज. तर ह्या सगळ्यासाठी जे जागा वापरली जाते ही जी जागा वापरली आहे यालाच पब्लिक युटिलिटी किंवा पब्लिक फॅसिलिटी लँड असं म्हटलं जातं. लँड यूज फॉर पब्लिक फॅसिलिटी इन्क्रीजेस सोशल वेलफेअर आणि त्यामुळे समाज कल्याणामध्ये भर पडतो. देअरफॉर लँड यूज फॉर पब्लिक फॅसिलिटी इज एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट इन अर्बन एरियाज. त्यामुळेच अर्बन भागामध्ये किंवा नागरी भागामध्ये लोकांना सेवा पुरवण्यासाठी सार्वजनिक सेवा पुरवण्यासाठी जी जमीन वापरली जाते ही अत्यावश्यक आहे किंवा महत्वाची आहे. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन बघूयात काय आहे. बी, The record of ownership of non-agricultural land is the same as that of agricultural land. आता ॲग्रिकल्चर लँड म्हणजे शेत जमिनीचं रेकॉर्डिंग आणि नॉन ॲग्रिकल्चर म्हणजे बिगर शेत जमिनीचं रेकॉर्डिंग. तर जसं ॲग्रिकल्चर लँडचं रेकॉर्ड असतं तसंच नॉन ॲग्रिकल्चर जमिनीचं म्हणजे बिगर शेत जमिनीचं रेकॉर्ड सुद्धा असतं हे आपल्याला किंवा त्याची सुद्धा नोंद असते का हे आपल्याला सांगायचं आहे. याचं उत्तर आपल्याला द्यायचं आहे. आन्सर बघा. द रेकॉर्ड ऑफ ॲग्रिकल्चर लँड इज मेंटेन्ड इन द फॉर्म ऑफ 7/12 एक्स्ट्रॅक्ट. तर शेत जमिनीचं जे काही नोंदणी आहे ही कशामध्ये असते 7/12च्या उतारामध्ये असते. सिमिलरली द रेकॉर्ड ऑफ ओनरशिप ऑफ नॉन ॲग्रिकल्चर लँड इज मेंटेन्ड इन द फॉर्म ऑफ प्रॉपर्टी कार्ड. तर त्याचबरोबर जी बिगर शेत जमीन आहे ह्याचं जी नोंदणी आहे ही कशाच्या फॉर्ममध्ये असते प्रॉपर्टी कार्डमध्ये असते इन द फॉर्म ऑफ. आता बघा लाईक 7/12 एक्स्ट्रॅक्ट प्रॉपर्टी कार्ड प्रोव्हाइड्स डिटेल्स ऑफ ओनरशिप ऑफ लँड. तर जसं 7/12मध्ये शेत जमिनीचं किंवा शेत जमिनीच्या ओनरशिप बद्दलची सगळी माहिती किंवा नोंदणी केलेली असते त्याचप्रमाणे या प्रॉपर्टी कार्डमध्ये सुद्धा जे डिटेल्स असतात ते कोणते असतात तर सिटी सर्वे नंबर असतो, प्लॉट नंबर असतो, अमाऊंट ऑफ टॅक्स असते, एरिया ऑफ प्रॉपर्टी असेस्ड असतो, त्यानंतर राईट टू असेस असतं एक्सेट्रा. तर या प्रॉपर्टी कार्डमध्ये या सगळ्याची नोंद केलेली असते. Thus, the record of ownership of non-agriculture land is same as that of agriculture land. म्हणजे जसं शेत जमिनीचं रेकॉर्डिंग किंवा नोंदणी केलेली असते त्याचप्रमाणे बिगर शेत जमिनीची सुद्धा नोंदणी केलेली असते. सी क्वेश्चन. A region can be classified as a developed or developing on the basis of land use. आता म्हणजे बघा लँड यूज म्हणजे भूमी उपयोजनानुसार जो काही रिजन आहे किंवा जो काही विभाग आहे हा डेव्हलप्ड म्हणजे विकसित आणि विकसनशील मध्ये क्लासिफाईड केला जातो का हे बघायचं आहे आपल्याला. आणि आन्सर बघा. द लँड युज्ड इन पर्टिक्युलर रिजन फॉर ॲग्रिकल्चर, ग्रेझिंग एक्सेट्रा indicates that the region is underdeveloped or developing. तर भूमी उपयोजनामध्ये जर जास्त शेती आणि माळरान याचा समावेश असेल तर मात्र तो जो देश आहे किंवा तो जो रिजन आहे प्रदेश तो जो आहे तो विकसनशील प्रदेश आहे असं म्हटलं जातं. आणि द लँड युज्ड इन अ पर्टिक्युलर रिजन फॉर कमर्शियल पर्पजेस, ट्रान्सपोर्टेशन, रिक्रिएशन इंडिकेट्स दॅट द रिजन इज डेव्हलप्ड. तर भूमी उपयोजनामध्ये जर
काही जमीन ही कमर्शियल पर्पजसाठी किंवा वाहतुकीसाठी किंवा काही रिक्रिएशनसाठी असेल तर तो प्रदेश विकसित आहे असं म्हटलं जातं. इन दिस वे region can be classified as developed or developing on the basis of land use. Okay, now next third question, write answers. याच्यामध्ये ए क्वेश्चन, व्हाय इज ॲग्रिकल्चर इम्पॉर्टंट इन रूरल लँड यूज. म्हणजे जी ग्रामीण भूमी आहे किंवा ग्रामीण भूमी उपयोजनामध्ये शेती का महत्वाची आहे, का आपल्याला आन्सर द्यायचा आहे बघा. इन इंडिया ॲग्रिकल्चर इज द मेन ऑक्युपेशन ऑफ द मोस्ट ऑफ द पीपल इन रूरल एरियाज. तर भारतामध्ये ग्रामीण भागात जे काही लोक आहेत त्यांचा सगळ्यात मेन व्यवसाय, मुख्य व्यवसाय आहे तो आहे ॲग्रिकल्चर म्हणजे शेती करणे. In India, farming occupation is very important as it satisfies the need of food, grain and provides raw material to industries. तर शेती हा व्यवसाय खूप महत्त्वाचा आहे कारण त्याच्यापासून आपल्याला धान्य मिळतं, त्याचबरोबर ज्या इंडस्ट्रीजसाठी रॉ मटेरियल लागतं ते सुद्धा मिळतं. द मॅक्सिमम लँड इन रूरल एरियाज इज यूज्ड फॉर कॅरिंग आउट ॲग्रिकल्चर ॲक्टिव्हिटीज. देअरफॉर ॲग्रिकल्चर इज इम्पॉर्टंट इन रूरल लँड यूज. त्यामुळे ग्रामीण भूमी उपयोजनामध्ये शेतीला महत्त्व दिलेलं आहे. बी क्वेश्चन, स्टेट द फॅक्टर्स अफेक्टिंग लँड यूज. तर स्टुडंट्स हा क्वेश्चन इथे मी इम्पॉर्टंट मार्क करते. फॉर 2 मार्क्स हा क्वेश्चन बऱ्याच वेळेला विचारला आहे. सो हा क्वेश्चन तुम्ही व्यवस्थित बी प्रिपेअर्ड करायचा आहे. आता फॅक्टर्स अफेक्टिंग भूमी उपयोजनामध्ये कोणते कोणते फॅक्टर्स अफेक्टिंग आहेत, तर त्यासाठी आपल्याला दोन पॉईंट्स घेतले पाहिजेत. पहिल्या पॉईंटमध्ये रूरल लँड यूज जे काही आहे त्याच्यासाठी जे अफेक्टिंग फॅक्टर्स आहेत ते बघितले पाहिजेत, आणि दुसरं आहे ते म्हणजे अर्बन लँड यूजसाठी म्हणजेच ग्रामीण भागासाठी आणि नागरी भाग, शहरी किंवा नागरी आपण म्हणूयात, या भागांसाठी जे जे फॅक्टर्स अफेक्टिंग आहेत हे आपण बघूयात. तर याच्यामध्ये ए, द फॅक्टर्स अफेक्टिंग रूरल लँड म्हणजेच ग्रामीण भूमी उपयोजन. तर या ग्रामीण भूमी उपयोजनामध्ये कोणते कोणते घटक परिणाम करणारे आहेत बघा. द फॅक्टर्स लाईक क्लायमॅटिक कंडिशन्स, फर्टिलिटी ऑफ सॉइल, अल्टिट्यूड अँड स्लोप ऑफ लँड, इरिगेशनल फॅसिलिटीज, नॅचरल रिसोर्सेस, गव्हर्नमेंट पॉलिसीज एक्सेट्रा अफेक्ट रूरल लँड यूज. तर हे सगळे फॅक्टर्स जे आहेत हे रूरल म्हणजे ग्रामीण भूमी योजनावरती परिणाम करणारे आहेत. फॉर एक्झाम्पल, द लँड विथ जेंटल स्लोप इज नॉट युज्ड फॉर रेसिडेन्शियल पर्पज बट इट इज युज्ड फॉर स्टेप फार्मिंग. तर जे स्लोपचा असा जो उताराची जमीन आहे ही इथे निवासी किंवा इथं रेसिडेन्शियल पर्पजसाठी यूज होत नाही. सो तिथे आपण काय करतो, स्टेप फार्मिंग म्हणजे पायऱ्या पायऱ्यांची शेती करतो. अशा पद्धतीने तिथं लँड यूज केला जातो. मग बी, यातलाच बी पॉईंट, द फॅक्टर्स अफेक्टिंग अर्बन एरियाज. तर शहरी किंवा नागरी भूमी उपयोजनामध्ये फॅक्टर्स जे आहेत, अफेक्टिंग फॅक्टर्स जे आहेत ते बघूयात. त्यामध्ये फर्स्ट, द फॅक्टर्स लाईक लोकेशन ऑफ लँड, नॅचरल रिसोर्सेस, हाऊसिंग डेव्हलपमेंट पॉलिसीज ऑफ गव्हर्नमेंट, ट्रान्सपोर्टेशन रूट, इंडस्ट्रियलायझेशन, ट्रेड अँड कॉमर्स, एंटरटेनमेंट फॅसिलिटीज, गव्हर्नमेंट पॉलिसीज एक्सेट्रा अफेक्ट अर्बन लँड यूज. तर हे सगळे फॅक्टर्स अफेक्टेड आहेत. फॉर एक्झाम्पल, द लँड साईट नियर द रेल्वे स्टेशन, मार्केट एक्सेट्रा इज मोस्टली यूज्ड फॉर कमर्शियल पर्पजेस. ओके, सो अशा पद्धतीने आपण हे आन्सर दिलं. Now, C question. Clarify the differences between rural and urban land use. ग्रामीण भूमी उपयोजन आणि नागरी भूमी उपयोजन या दोघांच्यातला डिफरन्स आपल्याला द्यायचा आहे. सो हा क्वेश्चन सुद्धा इम्पॉर्टंट आहे फॉर 2 मार्क्स.
आन्सर बघा, द डिफरन्सेस बिटवीन रुरल अँड अर्बन लँड यूज आर ॲज फॉलो. तर याच्यामध्ये बघा, लँड इन रुरल एरियाज इज यूज्ड फॉर लिमिटेड पर्पजेस. तर मर्यादित गोष्टींसाठी तिचा वापर केला जातो. ऑन अदर हँड लँड इन अर्बन एरियाज यूज्ड फॉर मेनी पर्पजेस. Then the pattern of rural land use is comparatively simple. तर रुरल लँड यूज, ग्रामीण भूमी उपयोजनाचा जो आकृतीबंध असतो हा साधा असतो, सिंपल असतो. ऑन द अदर हँड द पॅटर्न ऑफ अर्बन लँड यूज इज कंपॅरेटिव्हली कॉम्प्लेक्स. तर अर्बन लँड यूजचा जो पॅटर्न आहे हा थोडासा कॉम्प्लिकेटेड असतो. द यूज ऑफ लँड फॉर कल्टिवेशन इज मेजर फॉर्म ऑफ रुरल लँड यूज. तर ग्रामीण भूमी उपयोजनामध्ये जास्तीत जास्त कल्टिवेशनसाठी किंवा ॲग्रिकल्चरसाठी त्या जागेचा उपयोग केला जातो. ऑन द अदर हँड द यूज ऑफ लँड फॉर कमर्शियल ॲक्टिव्हिटीज अँड रेसिडेन्स आर मेजर फॉर्म्स ऑफ अर्बन लँड यूज. सो हे आहे त्याचे 3 डिफरन्सेस. नेक्स्ट डी क्वेश्चन, डिफरन्शिएट बिटवीन 7/12 एक्स्ट्रॅक्ट अँड प्रॉपर्टी कार्ड. तर 7/12 आणि मिळकतीचा हरकतपत्र या दोघांच्या मधला डिफरन्स आपल्याला बघायचा आहे. सो चला डिफरन्स बघा. फर्स्ट पॉईंट, 7/12 एक्स्ट्रॅक्ट इज इश्यूड बाय पब्लिक रेव्हेन्यू डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट. हे कुठे इश्यू केलं जातं? पब्लिक रेव्हेन्यू डिपार्टमेंट, गव्हर्नमेंट थ्रू केलं जातं. ऑन द अदर हँड प्रॉपर्टी कार्ड इज इश्यूड बाय सिटी सर्वे ऑफिस ऑफ गव्हर्नमेंट. Then 7/12 extract is the land record of ownership and history of ownership of the land in rural areas. And property card is a land record of ownership and history of ownership of the land in urban areas. ओके, सो याच क्वेश्चन बरोबर हा एक्सरसाइज इथे संपला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू, बाय बाय.